प्रचंड गदारोळ झाला. नुसता हटवलं नाही, शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला, पळून जावं लागलं. त्यांना आश्रय घेण्यासाठी इतर देशांमध्ये ते फिरत होत्या. त्यांनी भारताकडे सुद्धा विनंती केली असेल, परंतु माणसासाठी कायदेत, कायद्यासाठी माणूस आहे का? कुठल्याही देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि नागरिकांना मिळणारे मूलभूत हक्क अधिकार हे अबाधित असतात. त्याला कुणीही छेद देऊ शकत नाही. एखादा गुन्हेगारातला गुन्हेगार जरी असला तर त्याला सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि कायदा त्याला संरक्षण देत असतो. इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडे हे सगळं प्रकरण गेलं आणि त्यांनी या प्रकरणावर बांगलादेशच्या प्रधानमंत्री, ज्या आज सत्तेमध्ये नाहीत, कशा तरी मुठीत जीव घेऊन ते इतरस्त फिरतात, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. जगामध्ये किंवा देशामध्ये कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्यापेक्षा माणूस मोठा नाही, परंतु माणसांसाठी कायदा आहे. हे शेख हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या संदर्भात आता देशभर नाही तर जगभर या गोष्टीची चर्चा होते. म्हणजे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य व्यक्ती, जर तुम्ही हिंसक, वाईट आणि देशविघातक कृत्य केलं असेल, लोकांचे जीव घेतले असतील, किंवा तुम्ही इथल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस ते भांडतात त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला तर तुम्ही कुणीही असू द्या, तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही. देश चालवायचा असेल, राज्य चालवायचं असेल तर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर तर सांभाळावीच लागेल, परंतु एखाद्या व्यक्तीचे जीव जाणार नाही, प्राण जाणार नाही, तो त्याच्या प्राणापासून मुकणार नाही. ही गोष्ट ज्यांना कळत नाही, किंवा एखादं आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही ते मोडीत काढण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला कायद्याचा दुरुपयोग करून चालणार नाही, तर सामंजस्याने किंवा चर्चा करून, चर्चेतून मार्ग सोडवायचे असतात. परंतु तुम्ही चर्चा न करता एखादी चळवळ, एखादं आंदोलन किंवा एखादा लढा जर मोडीत काढणार असेल आणि त्याच्यावर लाठीचार्ज, गोळीबार किंवा अजून चुकीच्या घटना करणार असाल आणि त्याच्यात जर नुकसान झालं तर त्या विरोधात जर कोणी न्याय मागायला गेलं तर काय होऊ शकतं, हे बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आज संपूर्ण जगाला हे सगळ्या गोष्टी कळाल्या. ही गोष्ट साधी नाही. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय प्राधिकरणाने ज्या पद्धतीनं, तुम्ही प्रधानमंत्री असू द्या किंवा तुम्ही महिला असू द्या, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना अमानुष पद्धतीनं छळलंय, मारलंय, संपून टाकलंय, तुम्ही क्रूर आहात. पनिशमेंट हा कायद्यामधला सर्वात मोठा भाग आहे. म्हणजे कायदा नेहमी एखाद्याने चुकी केली तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पुराव्यानुसार जर एखाद्यावर गुन्हा फ्रेम झाला तर त्याला शिक्षा हे होते, मग तो कुणीही असू द्या. हे आता सिद्ध होतंय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय प्राधिकरणाने, ज्या ट्रिब्युनलने हा गुन्हा सिद्ध केला किंवा ज्या पद्धतीनं त्यांना शिक्षा दिली, ही या देशाला अर्थात बांगलादेशाला आणि जगातल्या लोकांना एक जबरदस्त झटका त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि स्वतः शेख हसीना यांना, ज्या भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या फार म्हणजे जवळच्या आहेत, त्या लाडक्या आहेत, एक बहीण भावाला नेहमी भेटायला येते, अशी भावना त्या ठिकाणी देशभरात व्यक्त होते. आणि ज्या बांगलादेशामधून, उत्तरेच्या त्या पट्ट्यामधून ज्या पद्धतीनं भारतामध्ये रोहिंग्याची घुसखोरी होते आणि त्या रोहिंग्यांच्या माध्यमातून देशात सुद्धा, भारतात अर्थात, विघातक कृत्य होतात, त्या सगळ्यांवर गेली कित्येक वर्ष चर्चा होते, निर्बंध लावले जातात, किंवा जे घुसखोरी करून भारतामध्ये आलेले आहेत त्यांना कठोर शासन होतं. जर कायदा भारतासहित इतर देशांमध्ये त्यांच्या राज्यघटनेच्या नुसार म्हणजे गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा होते, तशीच शिक्षा बांगलादेशमध्ये काय घडलं आणि का शेख हसीना यांना शिक्षा झाली, या संपूर्ण मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. आपल्या सर्वांचं
मी संतोष शिंदे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. तुमचं मत या व्हिडिओवर तर हवंच आहे, पण लाईक केल्यानंतर हाईप नावाचं अजून एक तुम्हाला बटन तिथं लगेच दिसतं, त्याच्यावर फक्त तुम्हाला पॉइंट्स द्यायच्यात, परत एकदा क्लिक करायचंय, जेणेकरून तुमचे माझे विचार आपले जुळतातच, परंतु इतर लोकांपर्यंत सुद्धा ते ताकदीनं पोहोचले पाहिजेत. तो एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तुम्ही एक हितचिंतक म्हणून सोबत राहा. बांगलादेशामध्ये मागच्या दीड वर्षापूर्वी विद्यार्थ्यांचं एक आंदोलन झालं होतं. आंदोलन त्यांच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी होतं. आंदोलन कुठलं राजकीय पक्षाचं किंवा नेत्याचं किंवा शेख हसीना यांच्या सरकारच्या विरोधात नव्हतं, तर त्यांच्या मागण्यांसाठी होतं. कुठलंही आंदोलन सरकार विरोधी असतं, परंतु ते न्याय हक्कासाठी असतं. सरकार उलथून टाकण्यासाठी नव्हतं. परंतु शेख हसीना यांनी ते विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गोळीबार झाला, कित्येक विद्यार्थी त्याच्यामध्ये मारले गेले. हे एक नरसंहार होता, जो एखाद्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशा चुकीच्या पद्धतीनं आदेश देऊन एखादं आंदोलन चिरडूनच टाकायचं, माणसं संपूर्ण टाकायचे आणि आपली दहशत त्यांच्यावर निर्माण करायची, असा कदाचित हेतू असावा. परंतु तो हेतू माननीय न्यायालयाने गुन्हा ठरवला आणि हे सगळं प्रकरण शेख हसीना त्या बांगलादेशातून पदावरून त्यांना हटवण्यात आलं. प्रचंड गदारोळ झाला. नुसता हटवलं नाही, शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला, पळून जावं लागलं. त्यांना आश्रय घेण्यासाठी इतर देशांमध्ये ते फिरत होत्या. त्यांनी भारताकडे सुद्धा विनंती केली असेल, इतर देशांकडे पण मला येऊन राहण्यासाठी विनंती केली आणि त्या कशाबशा तिथून बांगलादेश सोडून पळून गेल्या. पर्याय नव्हता, कारण देशामध्ये तेवढी अराजकता सरकारच्या विरोधात माजली होती. कारण यांनी दिलेला आदेश हा मानवी स्वातंत्र्यावर बाधा आणणारा होता. कुठल्याही देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि नागरिकांना मिळणारे मूलभूत हक्क अधिकार हे अबाधित असतात. त्याला कुणीही छेद देऊ शकत नाही. एखादा गुन्हेगारातला गुन्हेगार जरी असला तर त्याला सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि कायदा त्याला संरक्षण देत असतो. इतका कायदा जिवंत माणसाला रिस्पेक्ट करतो. परंतु माणसासाठी कायद्यासाठी माणूस आहे का? मग असं असताना त्या विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण केल्यामुळं किंवा त्यांना संपवल्यामुळं, गोळीबार केल्यामुळं हे सगळं प्रकरण बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे त्या ठिकाणी गेलं आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय प्राधिकरण, म्हणजे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ट्रिब्युनल्स असतात, म्हणजे मानवी हक्क आयोग असेल किंवा अजून वेगळे ट्रिब्युनल असतात, ग्रीन ट्रिब्युनल असतो, तशाच पद्धतीनं इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडे हे सगळं प्रकरण गेलं आणि त्यांनी या प्रकरणावर बांगलादेशच्या प्रधानमंत्री, ज्या आज सत्तेमध्ये नाहीत, कशा तरी मुठीत जीव घेऊन ते इतरस्त फिरतात, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. कारण विद्यार्थ्याचं आंदोलन त्यांनी चिरडलं होतं, विद्यार्थ्यांना संपवण्याचं काम केलं होतं, विद्यार्थ्यांना जीवे मारलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा झाली. सजाए मौत सुनावली गेली. इनको फाशी ही दी जाएगी. विषय मिटला. पण याचा धक्का हा निकाल लागल्यानंतर शेख हसीनानी याच्यावर जे वक्तव्य केलं की माझंही म्हणणं मला मांडू द्यायचं होतं, याचा अर्थ अगोदर मांडलं नसेल का? एका देशाच्या प्रधानमंत्री पदी बसलेल्या स्त्रीला जर फाशी होत असेल तर हे प्रकरण किती मोठं आणि गंभीर आहे. याचा अर्थच असा आहे की तुम्ही पदानं कितीही मोठे असू द्या, तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही कायद्याचं पालन केलं पाहिजे. कायद्याच्या विरोधात तुम्ही जर काही गोष्टी केल्या तर तुम्हाला ती शिक्षा होणार आणि तीच शिक्षा ठोठावली गेली. शेख हसीना यांनी हे माझ्यावर झालेला अन्याय आहे असं जरी म्हटलं असलं, हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर असणारा घाला आहे, मला माझं मत मांडू दिलं नाही असं जरी म्हणलं असलं,
तरी कायद्याने त्यांना जी काही वेळ दिलेली होती, त्यांना म्हणणं मांडायचं होतं, त्यांनी त्यांच्या वेळेस कदाचित ते मांडू शकल्या नसतील, मांडलं असलं तरी पूर्ण मांडलं नसेल, किंवा निकाल लागेपर्यंत त्या गप्प का बसल्या, हे सगळे मुद्दे म्हणजे तसेच संशयास्पद आहेत. पण मित्रांनो, मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय, प्रकरण जरी भारताच्या बाहेरचं असलं, एका प्रधानमंत्र्याच्या फाशीच्या शिक्षेचं जरी असलं, तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राज्याच्या, देशाच्या किंवा जगातल्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी कायद्यापुढे कुणीच मोठा नाही. तुम्ही हुकुमशाही लादू शकत नाही, तुम्ही दादागिरी करू शकत नाही, तुम्ही लोकांना विटीस धरू शकत नाही, आणि तुम्ही दुसऱ्याच्या जीवाशी खेळू शकत नाही. ज्यांनी दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तो उद्ध्वस्त झालाय. मग त्या ओसामाला जाऊन विचारा किंवा आता हसीनाला जाऊन विचारा, ही प्रकरणं तशी आहेत. कायद्याच्या विरोधात, अर्थात व्यक्तीच्या विरोधात, त्याच्या स्वातंत्र्याच्या विरोधात, त्याच्या जगण्याच्या विरोधात, किंवा त्याच्या मूलभूत हक्क अधिकार स्वातंत्र्याच्या विरोधात तुम्ही जर पदाचा आणि एकंदर तुमच्या कृतीचा गैरवापर करणार असाल, तर कायदा कधीच त्या ठिकाणी ते मान्य करून घेत नाही. कारण कायद्याने सगळ्यांना एका चौकटीत जर त्या ठिकाणी फ्रेम केलं असेल, आणि तुम्ही जर तुमच्या न्याय हक्कासाठी भांडणारे असाल, जर अन्याय विद्यार्थ्यांवर झाला असेल आणि या विरोधात जर कुणी कोर्टात गेलं असेल, जरी शेख हसीना आत्ताच्या तत्कालीन तिथल्या बांगलादेशी सरकारला त्या अनैसर्गिक सरकार जरी म्हटलं असल्या, तरी त्या सरकारने याचा पाठपुरावा घेऊन अगोदरच्या हसीनांच्या सरकारच्या विरोधात जे रान उठवलं किंवा विद्यार्थ्यांनी जो संघर्ष केला, त्याचं हे फलित आहे. जसं झेएनजी नेपाळमध्ये झालं, सगळी लोक चवताळून रस्त्यावर आली, सरकारला, प्रधानमंत्र्याला, केंद्रीय मंत्र्यांना पळून जावं लागलं. 2-2.5 वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये सुद्धा संपूर्ण जनता रस्त्यावर आली होती. राष्ट्रपतीपासून सगळ्यांना पळून जावं लागलं. नेपाळची तीच परिस्थिती आहे. अशी हुकुमशाही भारतच काय कुठल्याही देशात झाली नाही पाहिजे, आणि झाली, कायदा या सगळ्यांना त्या ठिकाणी सुट्टी देत नसतो, हे या प्रकरणातून लक्षात आलं. शेवटी कायदा सर्वोच्च आहे, म्हणूनच सत्यमेव जयते म्हटलं जातं. जय शिवराय. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर इतरांनाही शेअर करा. रोखठोक बोलण्यासाठी संतोष शिंदे ऑफिशियल हे आपलं लाडकं चॅनल नेहमी पाहत चला, सबस्क्राईब करा. धन्यवाद.